क्रमांक 1 वरची लढत आपण पाहतोय। या ठिकाणी सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आहे। मुंबई पोर्ट्रस या संघाकडून आपण पाहतोय आपल्या मुंबई शहरचा लाडका खेळाडू प्रो कबड्डी स्टार आपल्या सर्वांचा लाडका संकेत सावंत। संकेत जरा हात वर करून नमस्कार आपली ओळख करून द्या। संकेत सावंत जर्सी नंबर 16। त्याचबरोबर आपण पाहतोय बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून ज्याला आपण पाहिलं तो गुणवान खेळाडू आपल्या सर्वांचा लाडका आदित्य शिंदे। आदित्य हात वर करून नमस्कार आपली ओळख करून द्यायची आहे। आदित्य शिंदे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय क्यू मुंबाचा सौरभ राऊत या ठिकाणी आपण पाहतोय। सौरभ जर हात वर करून नमस्कार आपली ओळख करून द्या। सौरभ राऊत मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार। लक्ष विदेशी लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आहे। आपल्या मंडळाचे सदस्य सध्या नाशिकमध्ये क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक या महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत। एक सर्वोत्कृष्ट नाशिक जिल्ह्याचे पंच म्हणून आपण पाहतो सचिन वरळीकर या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम सचिनजी, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। आपली स्पर्धा मानाची स्पर्धा। क्रीडांगण क्रमांक 1 वरची लढत सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या दरम्यानची। तर क्रीडांगण क्रमांक 2 वर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दरम्यानची लढत होते क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी।
प्रतिवर्षी आपण ही स्पर्धा आपण आयोजित करत असतो. आपल्याला माहिती आहे की खेळाडूंसाठी आपण अल्पोपहाराची व्यवस्था असते, भोजनाची व्यवस्था देखील असते. यावर्षी देखील आपण आजच्या पहिल्या रात्री ज्या आपण आमच्या ऑफिशियल पॅनलमधून आपण घेऊन जायचे ज्यांचं भोजनासाठी असणारी कुपन्स आहेत आजच्या 17 ते 7 सप्टेंबरनंतर आपण ऑफिशियल पॅनलकडे संपर्क साधून आपले कुपन्स आपण घेऊन चला. प्रेमाची मोठे मोठे खेळाडू आपण इथे समोर पाहतोय. महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारे महत्वाचे असणारे खेळाडू असतात. त्यातलेच काही प्रो मध्ये देखील आपण या स्पर्धेच्या आपण जोडी पाहतोय. शहाद शेख या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहत आहात. प्रतिभाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होत होता. चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन रेल्वेची असणारी कारकीर्द अत्यंत महत्वाची. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू सुद्धा आपण पाहिलाय. अंतिम सामना झाला होता तो इंडियन रेल्वेज आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान. त्यात शुभम शिंदे आणि खेळताना पाहिले होते आणि अंतिम सामन्यात आपण पाहिलं की इंडियन रेल्वेजनं महाराष्ट्रावरती मात केली होती आणि त्या स्पर्धेचं असणारं फर्स्ट प्लेस मिळवलं होतं. किशोर भोसले या ठिकाणी रुपाली ज्वेलर्स या संघाकडून आपण पाहतो. 2 खेळाडूंना संधी असते. जर्सी नंबर 22 आपण पाहतोय शिवशंकर ठाणे या संघाकडून अनेक वर्ष आपण पाहिलं. बेंगॉल वॉरियर्स, जयपूर पिंक पॅन्थर्स, बँगलोर बुल्स आणि महाराष्ट्र आणि विदर्भाकडून खेळणारा खेळाडू अर्थात श्रीकांत जाधव आपण पाहू शकतो. क्रीडागट क्रमांक 1 वरती खेळाडूंच्या माहितीसाठी जर्सी नंबर 22. चालू सामन्यात होणाऱ्या सामन्यासाठी पहिला होता
HL नाशिक विरुद्ध JJ हॉस्पिटल मुंबई शहर आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार, तसेच खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 2 साठी ठाणे महानगरपालिका ठाणे विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल मुंबई शहर या चारही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार। JJ हॉस्पिटल HL नाशिक हिंदुजा हॉस्पिटल आपल्या PDF खेळाडूंच्या अजूनही आलेल्या नाही। हिंदुजा हॉस्पिटल JJ हॉस्पिटल HL नाशिक आपल्या PDF अजूनही आलेल्या नाहीये खेळाडूंच्या, त्वरित त्या सामनाधिकारी कक्षात जमा करायचे आहे। अनेक मोठे खेळाडू मित्रांनो सेंटर रेल्वेकडून येतात, ते तर आपण पाहतो। आज पंकज आपल्याला पाहता येत नाही, अजिंक्य पवार नाही, शुभम शिंदे नाही, तर शिवछत्रपती अवॉर्डी विराज लांडगे हा देखील याच संघातला रसिकांच्या माहितीसाठी। स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं की विशेष अतिथी म्हणून आपल्यासाठी लाभले मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे आपण पाहिलं पंच समिती प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका ज्यांच्याकडे असते, आमच्या फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित वित्त समिती सदस्य आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू प्रोमध्ये दिसावेत यासाठी ज्यांची प्रामाणिक मेहनत असते ते आदरणीय विश्वास मोरेसर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खूप आभार आदरणीय सन्माननीय विश्वास मोरेसर। चढाई पाहिजे यानंतर आपण बोलतोय श्रीकांत येतो, श्रीकांत जाधव क्रीडरसिकांच्या माहितीसाठी। शिवशंकर ठाणे हा संघ आपल्या सगळ्यांना परिचित आहे, ठाणे जिल्ह्यातला मोठा संघ, मोठे खेळाडू घडवण्यात खूप मोठं योगदान असणारा संघ। त्यातलाच असणारा श्रीकांत जाधव
या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक संघ बंड्या मारुती मुंबई शहर ही मुंबईच्या पहिल्या सेशनमध्ये त्याला आपण पाहिलं होतं कॅदर केलं जात आहे या ठिकाणी प्रतिभाच्या लढतीच्या निमित्तानं एकापेक्षा एक असे चांगले खेळाडू देणारा मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई बंदा या स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे देशात पारितोषिक मिळालं आहे त्या स्पर्धेसाठी अप्रतिम प्रयत्न श्रीकांत जळगावच्या माध्यमातून आपण पाहिला खेळाडू क्रमांक 1 खेळाडू क्रमांक 2 वर पुन्हा एकदा प्रत्युत्तर द्यायचं आहे रुपाली ज्वेलर्सच्या शबाद शेखला भगिनी या स्पर्धेसाठी येतात त्याला विनंती आहे